नमस्कार मित्रांनो, आज आपण योग दर्शन हा टॉपिक पाहणार आहोत. तर दर्शन चॅप्टर मध्ये आपण योग दर्शन हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण की अष्टांग योग लिहा असं तुम्हाला एसीक्यू येऊ शकतो. तर यावर तुम्हाला एसीक्यू येऊ शकतो, कारण की बऱ्याच वेळा तुम्हाला परीक्षेमध्ये अष्टांग योग वरती एसीक्यू विचारलेला आहे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांख्य दर्शन पाहिलं. तर योग दर्शनाची आवश्यकता का पडली आपल्याला? तर सांख्य दर्शन जेव्हा सांगत असताना त्यांनी 25 जी तत्वे सांगितली सृष्टी उत्पत्तीची. ती सृष्टी उत्पत्तीची तत्वे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवता येत नसल्यामुळे आपल्याला योग दर्शनाची स्थापना झाली किंवा योग दर्शनाची उत्पत्ती झाली. आता योग दर्शनाने जी सांख्य दर्शन सृष्टी उत्पत्तीची जी 25 तत्वे सांगितली, तर ती 25 तत्वे जशाच तशी मान्य करून यांनी एक ईश्वर तत्वाला मान्यता दिल्यामुळे आपण या योग दर्शनालाच आपण काय म्हणतो, शेश्वर सांख्य असे देखील म्हणतो. ओके. तर योग दर्शनाचं आपण काय म्हणतो, शेश्वर सांख्य, कारण की योग दर्शनाचं पर्याय नाव काय, शेश्वर सांख्य असं आहे. ओके. तर हे झालं योग दर्शन. आता योग दर्शन आपल्याकडे जेव्हा आलं, आता तर संपूर्ण देशामध्ये जवळपास एक 150 ते 180 देशापर्यंत योग पोहोचलेला आहे. तर जो काही योग दर्शन हे पोहोचलेलं आहे, हे एक व्यावहारिक दर्शन आहे, प्रत्यक्ष दर्शन आहे. कारण की योग हे आपण अनुभवल्यानंतर जे आपल्या आयुर्वेदामध्ये योग सांगितलं आहे, तर ॲलोपॅथीवाले बरेच वेळा काही बुद्धिजीव, जे सो कॉल्ड बुद्धिजीवी असतात, जे तार्किक असतात, ते काय म्हणतात, आम्हाला प्रूफ पाहिजे. तर योग दर्शनाचे बरेच वेळा बीपीचे, शुगरचे पेशंट योग दर्शनाने बरे झालेले आहेत, किंवा जे मानसिक दृष्ट्या दुर्बल जे पेशंट आहेत, ते योग दर्शनाने बरे होतात, असे आपल्याला अनुभव आलेले आहेत किंवा असे प्रूफ त्यांना भेटलेले आहेत. त्यामुळे योग दर्शनाला एक जागतिक लेवलवर मान्यता मिळालेली आहे. आणि त्यामुळे योग दर्शनाचा आपल्या देशातच नाही, तर पाकिस्तान सारख्या देशात देखील आता क्लास चालू झालेत. तिथे योगाचे क्लास वगैरे होतात. तर योग दर्शनाला एवढं विस्तारित स्वरूप प्राप्त होण्याचं कारण काय आहे? कारण की योग दर्शन हे प्रत्यक्ष दर्शन आहे, व्यावहारिक दर्शन आहे. त्यामधून आपल्याला लाभ आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण बघतो की रामदेव बाबा नी जे योग सांगितले, आता रामदेव बाबांनी सगळे योग सांगितले का अष्टांग योग सांगतात का? नाही. तर रामदेव बाबा जे योग सांगतात ते म्हणजे दोनच बेसिकली सांगतात, ते म्हणजे प्राणायाम, सॉरी, कोणते सांगतात, आसन आणि प्राणायाम. आसन आणि प्राणायाम हे दोनच योग सांगतात रामदेव बाबा. का? कारण की त्यांना पण माहिती आहे की बाकीचे आपण जर सांगायला गेलो, यम नियम किंवा ध्यान धारणा समाधी, तर हे लोक तेवढं काय प्रखरपणे ऐकणार नाही. परंतु जे आसन आहे आणि प्राणायाम आहे, कारण की आसन जेव्हा करतो आपण त्यावेळेस बरेच शारीरिक जे शारीरिक दृष्ट्या जे कमजोर अवयव आहेत किंवा आपले शारीरिक जी हानी काय झालेली, ती त्या कशाने भरून निघते, आसनाने भरून निघते. आणि जी मानसिक दृष्ट्या काय हानी झाली असेल किंवा एखादा मानसिक बिमारी असेल, तर ती आपल्याला प्राणायामांनी आपल्याला भरून निघण्यास मदत होते, किंवा प्राणायाम आपल्याला एक डिसिप्लिन निर्माण होतो. आता प्राणायाम म्हणजे काय, तर श्वासोश्वासावर नियंत्रण ठेवणे. तर श्वासोश्वासावर नियंत्रण ठेवणे तिकडल्या लोकांना काय वाटत होतं, हे काय फेक सायन्स आहे किंवा सुडो सायन्स आहे, असं ते आपल्याला नाव ठेवत होते. परंतु आज आपल्यापेक्षा जास्त ते आपल्याला सांगतात. कारण की आपलं पण काय, आपल्याकडे एवढं सगळं आयुर्वेद असून एवढं सगळं योग दर्शन असून आपण यांना योग दर्शनाला महत्व देत नव्हतो. तर आपण यांना केव्हा महत्व देतो, की जेव्हा आपल्याला दुसरे सांगतायत, दुसऱ्या देशातील लोक आपल्याला जेव्हा योगा डे वगैरे जे काही विस्तारित स्वरूप प्राप्त झालंय, आंतरराष्ट्रीय योगा डे आपण साजरा करतो, तेव्हा आपल्याकडे त्याचं महत्व कळायला लागलंय. तर कसं असतं की जेव्हा गोष्टी आपल्याकडे असतात, तेव्हा त्याचं आपल्याला काय व्हॅल्यू नसते, की त्याची किंमत कळत नसते. तर ती आपल्याला व्हॅल्यू केव्हा कळते, जेव्हा आपल्याला दुसरे त्या ठिकाणी आपल्याला सांगतात की ही तुझ्याकडे ती गोष्ट आहे, नंतर आपल्याला त्या गोष्टीचं महत्व कळतंय. तर याच्यावर एक शायरी आहे की जिंदगी जिसे कहते वो जादू का खिलौना है, जो मिल गया सो मिट्टी, ना मिला वो सोना है. म्हणजे जे आपल्याला काय मिळत नाही ना, ते आपल्याला सोनं वाटतं, आणि जे आपल्याकडे आहे त्याचा आपल्याला काय भाव नसते, त्याची काय व्हॅल्यू नसते, की त्याची काही किंमत राहत नाही. त्यामुळे तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही जास्त त्यामध्ये फोकस करण्याची गोष्ट आहे, त्याच्याकडे फोकस करण्याची गोष्ट आहे, आणि त्यामध्ये तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. तर आता हे असू द्या, की आपण पाहूया आता की योग दर्शनाची निर्मिती का झाली. आता योग हा शब्द कशापासून बनलाय, तर युज धातूपासून योग शब्द बनलाय. तर युज धातू याचा अर्थ काय, की जोडणे. युज धातूपासून योग शब्द बनलाय. तर युज धातू याचा अर्थ काय, की
जोडणे, कोणती पण वस्तू जोडण्याला आपण काय म्हणतो, तर योग असे म्हणतो. आता योगाचं लक्षण काय सांगितलंय, तर योग चित्तवृत्ती निरोध. आता योग चित्तवृत्ती निरोध म्हणजे काय, तर जेव्हा आपण सपोज एखादा पिक्चर बघायला गेलो आपण, तर त्या ठिकाणी आपलं एवढं मन त्यामध्ये रमतंय की आपण त्यामध्ये एवढं भारावून जातो, किंवा एवढंच आपल्याला चित्त लावून आपण सगळं ते पिक्चर बघतो, की पिक्चर सुटल्यानंतर देखील त्या ते गाणं असेल किंवा त्या पिक्चर मधले डायलॉग असेल, तर ते सगळे आपल्याला पाठ होतात. आपण बाहेर आल्यानंतर देखील ते गाणं म्हणतो. ओके, तर हे काय आहे, तर हे काय केलं आपण, ते चित्त लावून त्या ठिकाणी फोकस करून ती गोष्ट आपण आत्मसात केली. तर ह्या ज्या मनाच्या वृत्ती येतं, तर ह्या मनाच्या वृत्ती आपण आत्म्याच्या ठिकाणी काय करतो, नियंत्रित करतो. त्यालाच आपण काय म्हणतो, योग म्हणतो. म्हणजे जेव्हा आपण योग करतो, तेव्हा आपलं काय असतं, चित्त एकदम फोकस असते कशावरती, आपल्या योगावरती किंवा आपल्या श्वासावरती. तर योगाचे आपण म्हणजे योगाचे आपण 8 प्रकार पाहणारच आहोत. तर हे जे काय सांगितलं योग म्हणजे काय, तर आपलं चित्त एका ठिकाणी आपण फोकस करणे, इतर कुठेही ते भटकू न देणे, त्याला आपण काय म्हणतो, योग म्हणतो. तर म्हणजे आपलं मन काय करतंय, सतत भ्रमणशील असतं. आपलं मन इकडे जातंय तिकडे जातंय. आपण क्लासमध्ये असताना आपलं मन बाहेर असतंय, त्यामुळे आपल्याला ज्ञान होत नाही. तर हे मन काय असतंय, इतर ठिकाणी न जाता एका ठिकाणी फोकस करणे. तर त्याला मनाच्या चित्तवृत्तीला आपण काय म्हणतो, म्हणजे आत्म्याच्या चित्तवृत्तीचा निरोध जेव्हा करतो, त्याला आपण काय म्हणतो, योग असे म्हणतो. ओके, तर योगाची डेफिनेशन समजली तुम्हाला, योग म्हणजे काय लक्षात आलंय. आता अष्टांग योग म्हणजे काय पाहूया. तर अष्टांग योग कोणते कोणते आहेत, तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी हे येतं. हे काय येतं, हे 8 अष्टांग योग सांगितलेत. तर अष्टांग योग एक एक करून आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण पाहूया की यम म्हणजे काय. यम म्हणजे काय, तर साधकाने जे स्वतः आचरण करायचे जे नियम आहेत, तर यम आहेत, त्याला आपण यम म्हणतो. सॉरी, जे साधकाने स्वतः आचरावे याला आपण काय म्हणतो, यम म्हणतो. आणि जे 5 प्रकार सांगितलेत. आता 5 प्रकार कोणते सांगितलेत, की अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. जेव्हा आपण योग शब्द ऐकतो, तेव्हा आपल्याला काय वाटतं, की योग म्हणजे फक्त श्वासोश्वासावर नियंत्रण ठेवणे, प्राणायाम करणे, आसन करणे, हे नाही. तर याच्यासोबतच आपण चांगलं अहिंसा न केली पाहिजे, सत्य वागलं पाहिजे, अस्तेय न केली पाहिजे, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे सुद्धा अष्टांग योगामध्येच येत आहे. हे देखील आपण समजून घेणं आवश्यक आहे. आता अहिंसा म्हणजे काय, तर कोणतीही गोष्टीची हिंसा न करणे. आता हिंसा काय एकच असते का, फक्त मारणं एखाद्याला म्हणजे ही हिंसा असते का, तर नाही. हिंसा ही काही वाचिक, मानसिक 3 प्रकारची हिंसा असते. कोणाविषयी अपशब्द बोलणे देखील ही हिंसा आहे, किंवा एखाद्याचा वाईट चिंतने किंवा एखाद्याविषयी द्वेष ठेवणे हे देखील हिंसाच आहे. तर कोणाही विषयी कोणाचं वाईट चिंतू नये, कोणाविषयी राग ठेवणे, कोणाविषयी द्वेष ठेवणे, म्हणजे तुम्ही काय, तर अहिंसावादी आहेत. तर हे अहिंसावादी राहणे. त्यानंतर सत्य बोलणे, नेहमी खरे बोलणे. त्यानंतर आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे काय, तर चोरी करू नये. ओके, अस्तेय म्हणजे काय, तर चोरी करू नये. त्यानंतर ब्रह्मचर्याचे आपण पालन करणे आवश्यक आहे. त्यानंतर अपरिग्रह म्हणजे काय, तर साठवून ठेवणे. कोणती गोष्ट आपल्याला अतिमात्रेत साठवून ठेवणे. आता बरेच लोक काय करतात, जेवढे मिळेल तेवढं तुम्हाला काय लागतंय दररोज, तुम्हाला 2 टाइम्स जेवण लागते, आणि मन काय, ते म्हणजे जे अन्न, वस्त्र, निवारा हे देखील आपल्या म्हणजे हे जे बेसिक नीड्स आहेत, हे हे सोडून जे बाकी काय काय एक्सपेन्सेस आहेत यांचा अतिरिक्त साठा करून ठेवणे, याला काय म्हणतो आपण, अपरिग्रह. तर हा अपरिग्रह म्हणजे काय, तर बऱ्याच वस्तूंचा साठा करून ठेवू नये. तर हे देखील आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. तर हे कशामध्ये येतं, यमामध्ये येतं. यमाचे किती प्रकार सांगितले, 5 प्रकार. कोणते कोणते, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. अहिंसा म्हणजे काय, तर कोणत्याही गोष्टीची हिंसा करू नये. त्यानंतर नेहमी खरे बोलावे. अस्तेय म्हणजे चोरी करू नये. ब्रह्मचर्याचे पालन करावे, आणि कोणत्याही इतर वस्तूंचा, अतिरिक्त वस्तूंचा साठा करून ठेवू नये. हे झालं यम. आता पाहूया नियम. आता नियम म्हणजे काय, तर जे साधकाने स्वतः पालन करायचे असते, जे स्वतः पालन करायचे असतात, त्याला आपण काय म्हणतो, नियम म्हणतो. आता हे नियम कोणते, 5 आहेत. कोणते, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. हे ईश्वर प्रणिधान हे किती येतं, 5 जे सांगितलेत ते 5 काय सांगितलेत, नियम सांगितलेत. आता शौच म्हणजे काय, शौच म्हणजे काय, शौच या शब्दाचा अर्थ होतो की शारीरिक व मानसिक शुद्धी.
शारीरिक व मानसिक शुद्धी. आता शौच म्हणजे काय? शारीरिक व मानसिक शुद्धी. हे लक्षात घेणं आवश्यक आहे की शरीर थकलं म्हणजे माणूस कधीही बिमार पडत नसतोय. कधी काही वेळा आपलं मन थकल्याने देखील आपण बिमार पडू शकतो. त्यामुळे शौच म्हणजे काय? तर शरीरासोबत आपलं मन देखील स्वच्छ ठेवणं आपल्याला आवश्यक असते. तर त्याच्यासाठी आपण त्याला काय म्हणतो? आपण शौच म्हणतो. त्यानंतर संतोष. आता संतोष म्हणजे काय? तर संतुष्ट राहणे. सॅटिस्फिकेशन, सॅटिस्फाय. आता सॅटिस्फाय 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 किंवा सॅटिस्फिकेशन किंवा संतुष्ट राहणे याला आपण काय म्हणतो? संतोष म्हणतो. किंवा आनंदी राहण्याला आपण काय म्हणतो? संतोष म्हणतो. म्हणजे आपल्याला कितीही मिळालं तरी आपण म्हणजे एखाद्या वेळेस काय असतंय, म्हणजे दोन बाजू असतात. एखाद्या माणसाला तुमची जर विचार करण्याची जी शक्ती असेल ती जर सकारात्मक असेल तर तुम्ही आनंदी राहणार. परंतु काही वेळा काय होते, तर कितीही जरी मिळालं तरी पण त्यांना अजून ग्रीड निर्माण होते, लालसा निर्माण होते आणि तो माणूस कधीही संतुष्ट राहू शकत नाही किंवा तो माणूस कधीही संतुष्ट राहू शकत नाही, कधी आनंदी राहू शकत नाही. का? कारण त्याच्यामध्ये एक लालसा निर्माण झाली की ती अजून 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 अशी ग्रीड निर्माण झाली. तर तो माणूस कधीही आपल्याला संतोष त्याच्यामध्ये पाहायला मिळणार नाही. त्यानंतर तप. तप म्हणजे काय? तर शरीराला व मनाला ताप न देणे त्याला आपण काय म्हणतो? तप म्हणतो. म्हणजे आपल्या शरीराला व मनाला जास्त त्रास न देणे याला आपण काय म्हणतो? तप. आता स्वाध्याय म्हणजे काय? तर आध्यात्मिक विषयांचं वाचन करणे किंवा आध्यात्मिक विषय समजून घेणे, आध्यात्मिक विषयाकडे आपण फोकस करणे याला आपण काय म्हणतो? स्वाध्याय म्हणतो. आणि ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वर प्रणिधान हे खूप आवश्यक आहे कोणत्याही माणसासाठी. ईश्वर प्रणिधान म्हणजे काय? की ईश्वराला शरण जाणे. म्हणजे मी काय आहे, जे माझं सर्वस्व देवाला अर्पण करतो, देवापेक्षा कोणीही मोठं नाही असं ईश्वराला शरण जाणे त्याला आपण काय म्हणतो? ईश्वर प्रणिधान. ओके, हे झाले नियमाचे 5 प्रकार. ओके, तर हे नियमाचे 5 प्रकार झाले. त्यानंतर आता आसन. आसन काय सांगितलं की स्थिरम सुखम आसनम. जे मनाला स्थिर करतो, जे मनाला सुखी ठेवतो त्याला आपण काय म्हणतो? आसन म्हणतो. जो मनाला स्थिर ठेवतो, मनाला सुख प्रदान करतो त्याला आपण काय म्हणतो? आसन असे म्हणतो. आता याचे आसनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. कोणकोणते? पद्मासन, सिंहासन, त्यानंतर भद्रासन, चक्रासन इत्यादी प्रकार आहेत. पण जे आसन आहे, तर आसन म्हणजे काय? तर जे मनाला स्थिरता निर्माण करतो, मनाला सुख निर्माण करतो त्याला आपण काय म्हणतो? आसन असे म्हणतो. त्यानंतर आता प्राणायाम. प्राणायाम म्हणजे काय? तर श्वासावर आपलं नियंत्रण ठेवणे त्याला आपण काय म्हणतो? प्राणायाम म्हणतो. जे रामदेव बाबा सकाळी सकाळी आपल्याला घेतात, आपल्या टीव्हीवर येतात, तर त्याला आपण काय म्हणतो? प्राणायाम म्हणतो. ओके, त्यानंतर आता प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे काय? तर इंद्रियांना विषय भोगरहित करणे. आता इंद्रियांना विषय भोगरहित करणे म्हणजे काय? तर आता आपण योग जेव्हा करत असेल किंवा एखाद्या गोष्टीचं अभ्यास करत असेल किंवा योग करत असेल, तेव्हा काय होतंय की आपल्या मनाला फार म्हणजे खूप वेळा काय वाटतंय की आपल्या कानांना काय वाटतंय की आपण आता इंद्रिय येते, हे इंद्रिय आपल्याला माहिती आहे आणि त्यांचे विषय काय? तर त्यांच्या विषयाचं भोग म्हणजे विषयांना ग्रहण करण्याचे त्यांचं काम आहे. तर जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा आपल्याला खूप वेळा काय वाटतंय की कानांना काय वाटतंय की एक चांगलं संगीत ऐकायला पाहिजे, चांगलं म्युझिक ऐकायला पाहिजे. त्यानंतर आपल्या जिभेला काय वाटणार की चांगलं म्हणजे चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन आपण डिनर करायला पाहिजे, चांगलं चांगलं खायला पाहिजे. चटकदार पाणीपुरी, भेळ काय काय खाता तुम्ही, ते चटकदार पदार्थ आपल्या जिभेला आवडतात. तर ते काय? तर इंद्रिय येतं. नंतर आपल्याला डोळ्यांना काय वाटतंय की जे सुखकारक गोष्टी येतं, ज्या काही सुखकारक आपल्या डोळ्यांना वाटतंय त्यांच्या विषयाचा आपण भोग करावे. त्यानंतर आपल्या त्वचेला स्पर्श, सुखकारक स्पर्श, आपल्या आनंद देणारा स्पर्शाचा आपण भोग करावा असं वाटतंय. तर हे काय झाले? हे इंद्रिय आहेत, त्यांच्या विषयाचे काय येतं? भोग येतं. या इंद्रियांना त्यांच्या विषयाचे भोग रहित करणे त्याला आपण काय म्हणतो? प्रत्याहार म्हणतो. आता प्रत्याहार तुम्हाला समजलंय. म्हणजे अभ्यास करताना तुम्हाला एखादी गोष्ट खाऊ वाटणे, म्हणजे शर्मा खाऊ वाटणे, पाणीपुरी खाऊ वाटणे, भेळ खाऊ वाटणे, दाबेली खाऊ वाटणे, हे काय झालं? तुमचे आवडते मोमोज खाऊ वाटणे, फ्रेंच फ्राईज काय काय हे काय झालं? हे इंद्रियांना त्यांच्या विषयाचे भोग, हे त्यांच्या विषयाचे भोग पासून आपण दूर जेव्हा ठेवतो तेव्हा आपण त्याला काय म्हणणार? प्रत्याहार असे म्हणणार. ओके, प्रत्याहार म्हणजे लक्षात आले. त्यानंतर आता 6वा पॉइंट आहे धारणा. धारणा म्हणजे काय? तर कोणत्याही एका गोष्टीवर फोकस करणे.
कोणत्याही एका गोष्टीवर चित्त केंद्रित करणे त्याला आपण काय म्हणतो, धारणा म्हणणार. चित्त एका विषयावर कोणत्याही स्थिर करणे त्याला आपण काय म्हणणार, धारणा म्हणणार. त्यानंतर ध्यान. ध्यान म्हणजे काय, तर धारणेची दृढीकरण. धारणेचे दृढीकरण म्हणजे काय, धारणेची पुढची स्टेप म्हणजे एकदम फोकस करणे त्या गोष्टीवर. ओके, हे झालं ध्यान. त्यानंतर समाधी. समाधी एकदम लास्ट स्टेजला असती. तर समाधी म्हणजे काय, तर मोक्ष कैवल्याचा अनुभव घेणे. म्हणजे हे सगळे पूर्ण जेव्हा आपण अष्टांग योग मधले 7 नियम जेव्हा पालन करतो तेव्हा आपल्याला समाधी देखील आपण करू शकतो. म्हणजे मोक्षाचा अनुभव प्रत्यक्ष घेऊ शकतो आपण. ओके, तर हे झालं समाधी. मोक्ष कैवल्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. अशक्य अशी कोणती गोष्ट नाही. ओके, तर हे झालं योग दर्शन, अष्टांग योग यांनी सांगितलेत. हे अष्टांग योग आहेत. तर अष्टांग योग हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, कारण की यावर बरेच वेळा तुम्हाला एमसीक्यू आलेलं आहे आणि एकदम सोपं चॅप्टर आहे. एकदम सोपं म्हणजे कोणता, यम. यम मधले 5 प्रकार कोणते, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. त्यानंतर नियम. नियमाचे 5 प्रकार कोणते, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. त्यानंतर आसन. आसन म्हणजे काय, स्थिरम सुखम आसनम. म्हणजे जे मनाला स्थिरता निर्माण करतो किंवा सुख प्रदान करतो त्याला आपण काय म्हणतो, आसन म्हणतो. त्यानंतर प्राणायाम. प्राणायाम म्हणजे काय, तर श्वासाचे नियमन करणे किंवा श्वासावर नियंत्रण ठेवणे त्याला आपण काय म्हणणार, प्राणायाम म्हणणार. प्रत्याहार म्हणजे काय, तर इंद्रियांना त्यांच्या विषय भोग रहित करणे. इंद्रियांना विषय भोग रहित करणे त्याला आपण काय म्हणणार, प्रत्याहार म्हणणार. त्यानंतर आता धारणा. धारणा म्हणजे काय, तर एका कोणत्याही वस्तूवर किंवा एखाद्या ठिकाणी चित्त फोकस करणे, केंद्रित करणे त्याला आपण काय म्हणणार आहे, धारणा मानणार. ध्यान. ध्यान म्हणजे काय, तर धारणेचे दृढीकरणाला आपण काय म्हणतो, ध्यान. आणि समाधी म्हणजे काय, तर मोक्ष कैवल्याचा अनुभव घेणे त्याला आपण म्हणणार समाधी. हे अष्टांग योग आहेत, एकदम सोपे आहेत. त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. आणि असे तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर आमचे क्रॅश कोर्स चालू आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप कमी टाइम राहिलेला आहे 2024च्या बॅच साठी. तर तुम्ही आमचे क्रॅश कोर्स जॉईन करू शकता. त्यामध्ये एकदम डिटेल आम्ही शिकवतो. त्यानंतर नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करतो. त्यामुळे तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही क्रॅश कोर्स जॉईन करू शकता. धन्यवाद.